शंकराचार्याचंच मत का कारण व्यासनारायणाच्या ब्रह्मसूत्रामध्ये सर्वांचे मत आहे. रामानुज, मध्व, वल्लभ, निंबाळकर. मग शंकराचार्यांचंच मत का बरं? इतरांच्या मतामध्ये ब्रह्म हे उपास्य आहे. शंकराचार्यांच्या मतामध्ये ब्रह्म हे ज्ञेय आहे. तेव्हा ज्ञेयाच्या बाबतीमध्ये एक वाक्यता नाही आणि उपासनेच्या बाबतीमध्ये एक वाक्यता आहे. ध्येय ध्येय म्हणजे जाणण्याच्या बाबतीमध्ये आणि ध्येय म्हणजे उपासक. उपासनेच्या बाबतीमध्ये कोणाचे भिन्न मत नाही. ध्येयामध्ये का तुम्हाला केलं की न्याय आत्मा कसा म्हणतात? व्यापक आणखी ते पण एक म्हणतात का अनेक म्हणतात? अनेक म्हणतात न्याय दर्शन. वेदांच्या मतामध्ये एक म्हणतात. न्याय एक फक्त इतरांच्या मतामध्ये अनेक आज्ञा म्हणतात. एका एका जीवाला एक एक आत्मा. एक वाक्यता आहे का? भिन्नता आहे. ईश्वराच्या बाबतीमध्ये मात्र सर्वांचं मत काय आहे? एक आहे. हे आपल्याला नाही का पांडुरंगाच्या बाबतीमध्ये सर्व भक्ताचं मत, संप्रदायवाल्याचं मत एक आहे. पण प्रत्येकाचे भिन्न भिन्न प्रकार आहे. ते तुमच्या भास्कराच्या फळावरती विठोबा खोय भजन येत नाही. भिन्नता आहे त्याच्यामध्ये. तिथं कीर्तन करायचं असतं म्हणजे विठोबा खोय नाही म्हणायचं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकाची पद्धत एक नसून काय आहे? भिन्न भिन्न आहे. शंकराचे उपासक गंध लावला का? कोणता गंध लावला? भस्मासुरी लावला. प्रत्येकाचे उपास्य होते का? पण उपासना मात्र सर्वांची सारखी आहे. त्याच्यामध्ये भेद नाही. वाचा. आम्हास वस्तुवृत्त समजून घेण्याची इच्छा आहे. म्हणून आता आम्ही असे विचारतो की रामानुजादी थोर विभूतींनी शंकराचार्यासारख्या अद्वितीय पुरुषास कुत्सित भाषेने आणि निश्चलदासजींसारख्या थोर पंडितांनी रामानुजादी थोर विभूतीस निंदित भाषेने तुच्छ का लेखावे? परस्परामध्ये तत्वामध्ये भिन्न आहे. एक वाक्यता कुठे एक वाक्य व्यवहारामध्ये एक पक्ष आहे का अनेक पक्ष आहे? भाजप तो कोणी, काँग्रेस तो कोणी, शिवसेना. यांच्यामध्ये एक वाक्यता आहे का? पण देशी ते सर्वांचं काय आहे? देशहिताच्या बाबतीमध्ये सर्वांचं मत काय आहे? एक आहे. बाकी भिन्न भिन्न मत आहे. म्हणून तर भांडणात नाट्य देते. एक म्हणतो मराठी भाषा शिकलं पाहिजे, एक म्हणतो मराठी भाषेवर हिंदी भाषा शिकलं पाहिजे. मराठी भाषेशिवाय बोलू नये. प्रत्येकाचं मत एक आहे का भिन्न भिन्न? पुढे आणि असे करण्यात त्यास काय विशेष फल आहे हे आमच्या लक्षात येत नाही. याचे संयुक्तिक समाधान असल्यास पाहिजे आहे. पूर्वीप्रमाणे जाती उत्तर नको. भला खरा काय ते आम्हाला सांगावे. शंकराचार्याचंच मत का प्रमाण म्हणायचं? रामानुज, मध्व, वल्लभ, निंबाळकर त्यांचे संप्रदाय सर्व चालू आहेत. मग ब्रह्मसूत्राच्या बाबतीमध्ये शंकराचार्याचंच मत प्रमाण का? पुढे याचे प्रामाणिक उत्तर असे आहे की शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्यादी यास प्रत्यक्ष पाहिलेले आज कोणीच नाही. असं पुढे आज आहे का नाही? मागे पुढे आज फक्त त्यांनी केलेले भाष्यादी ग्रंथ
आणि त्याची चरित्रे एवढीच आपल्या पुढे आहेत. आता आपण चौक महाराज पाहिले का? पण प्रमाण आहे ना पुढे. त्या चरित्रावरून असे दिसून येते की सर्व आचार्य भगवत कृपापात्र असे अलौकिक पुरुष होते व त्यावरून प्रत्येक आचार्यांच्या संप्रदायातील लोक आपापल्या आचार्यास भगवंताचा अवतार समजतात, तेही योग्यच आहे. हे पहा, ते सामान्य पुरुषाप्रमाणे होते का अलौकिक होते? अलौकिक समजण्याचे चौक महाराज सामान्याप्रमाणे का अलौकिक आहे करे? त्यांच्या कार्यावरून कृपापात्र होते. पण मतामध्ये भिन्नता आहे. कोणाचं मत? शंकराचार्य खेरीज करून सर्वांचं मत उपासनेने मोक्ष होतं. मागील विवेचनावरून भगवान व्यासांचे अद्वैत प्रतिपादनामध्ये तात्पर्य आहे हे निश्चित झालेले मत सर्वांस मान्यही आहे. शंकराचार्याचं मत कोणतं आहे? व्यासनारायणाच्या ब्रह्मसूत्रामध्ये अद्वैत तत्त्वाचं व्याख्यान केलेलं आहे. सर्वांना मान्य आहे. मग उपासनेचं प्रतिपादन कशा करता? अधिकार नाही सर्वांना. शंकराचार्याच्या मतामध्ये कर्म, उपासना, ज्ञान, अधिकार परत ते सांगितलेले आहे, खंडन नाही. काय यांच्या मतामध्ये अद्वैत तत्वज्ञानाचं खंडन आहे आणि उपासनेनेच मोक्ष प्राप्त होतो असं मत आहे पुढे. पण श्रुतीचे आणि व्यासांचे मनोगताप्रमाणे निस्संदेह दृढ अपरोक्ष अद्वैत तत्व साक्षात्कारास प्राप्त झालेला अधिकारी अत्यंत अत्यंत विरळा. म्हणून सांगतात तेव्हा भाष्यामध्ये ब्रह्मसूत्र म्हणून ग्रंथ आहे, 500 सूत्र आहे. त्याचा अभ्यास करत नाही. पहिलं सूत्र येतात तो ब्रह्मजिज्ञासा. त्या सूत्राचं तात्पर्य अद्वैत तत्वज्ञान. अद्वैत तत्वज्ञानानेच मुक्ती प्राप्त होते. बाकी कोणत्याच ज्ञानाने मुक्ती प्राप्त होत नाही. मग उपासनेचे काय म्हणते? दंडपातात बरोबर मुक्ती मिळते. त्यांची मुक्ती सायुज्य मुक्ती नाही, लोकांतराची मुक्ती. बडे हे को अद्वा वेद कश्चिन माम वित्ती तत्वतः या श्रुती स्मृती वचनावरून आणि अनुभवावरूनही सिद्ध आहे. परंतु अनादी कालापासून शब्द पंडित किंवा वाचाळ होऊन कृतकृत्यतेचा अभिमान बाळगणारे पण यथार्थ निस्संदेह ब्रह्मात्मैक्य बोध नसलेले असे पुष्कळ लोक दृष्टीस पडतात. सर्वांच्या करता आहे. पण ज्ञान नसताना आम्हाला ज्ञान झालेलं असा अभिमान वर्ग आहे. असायचं एकाने दाखवायचंही. अलीकडे अशी प्रथा आहे ना, तेव्हा आपल्याला वरच्या याच्यावरून एक होता बघा कीर्तनकार, आणि तो काय करायचा? शंकराचार्याचं मत असं आहे, स्वस्वरूपानंद भक्ती अद्वैत शंकराचार्य असं म्हणतात, मधुसूदन सरस्वती असं म्हणतात. लोकांना वाटलं याच्याकडे आपण काही वेद ग्रंथ सोडवायला गेलं पाहिजे. आणि महाराज आम्हाला तुमच्याकडे ग्रंथ सोडवायचे आहे. म्हणलं तुम्हाला शंकराचार्याचं तत्वज्ञान सगळं अभ्यासलेलं आहे. त्याने काय उत्तर दिलं? तो म्हणलं फक्त शंकराचार्याचा एकच श्लोक पाठ आहे दिली आणि दाखवायचं की लोकांना आम्ही शंकराचार्याचे मोठे काय आहोत. मग त्याच्याकरता हे सगळे खंडन मंडन आहे. पुढे जगात असा प्रकार हल्लीच आहे असे नाही, तर फार प्राचीन काळी नारदांनी सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति फाल्गुने बालका इव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्मज्ञान बोलायला सोपं आहे की अनुभवाला फार कठीण आहे. नाही का? शिकवलं तर लहान पोरगी सुद्धा कीर्तन करते. फरक एखाद्या मोठ्या कीर्तनकाराला लोक जमत नाही तितकं एका पोरीच्या कीर्तनाला जाऊ नये. आम्ही पाहणार दर्शना करता येतात. पोरीचं कौतुक करतात. ती गाणी 9-10 वर्षाची असते.
ते आपलं सांगतात म्हणलं ही कीर्तनकार आहे ती. आपला आनंदाची गोष्ट आहे. मग कोणी जरी कीर्तन केलं त्याचा अनुभव असतो बाबा. अनुभव वेगळा आणि कीर्तन करणं वेगळा. येणे बोले आम्ही असो सर्व काळ. दुसऱ्याचे कीर्तन, इतराचे कीर्तन आणि जोग महाराजाचे कीर्तन दोघांमध्ये काय फरक आहे? असा अनुभव आहे का? श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तैसे बोलवरी वाच्या बळी वायाची झकवी जती प्रतिचे डोळे मग साचो कार्य बोधावेळे आथेना होईजे. श्री तुकोबरायांनीही घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवण बहु माझी. निरे को ब्रह्मज्ञान काही प्रश्नच नाही. एखाद्या घरचं कोणी वारलं गेलं म्हणजे इतर बाया समजत घालतात. नको समजुतीमध्ये सगळं बेला ब्रह्मज्ञान सांगतात. मला असं होतच असते अमका आहे जसं आहे ते ब्रह्मज्ञान. पूर्वीच्या काळामध्ये आपलं हे बातमी असायची ना, 2 बाया होत्या ते बसल्या होत्या, त्याच्यामध्ये तार आली, त्याच्यामध्ये लिहिलं होतं तुमचा मुलगा काय झाला. म्हणजे दुसरी बाई होती ना ती तिला समजवायची. मग असं होतच असते अमकं आहे ईश्वरी दिला आहे असं आहे. आता रडून कुठं मुलगा येणार आहे का? असं आहे का? ब्रह्मज्ञान शिकवावं लागते की आहे सगळ्यांना विचार शिकावं लागतं. ब्रह्मज्ञान शिकण्याची काय आहे. पुढे काय झालं तर तार वाचणार आला आणि ते तार वेगळ्या पद्धतीने वाचण्यात आहे. जिचा मुलगा मेलेला होता बर का, ते वाचणार आणि सांगितलं जिवंत आहे. आणि जिचा जिवंत होता त्याला काय सांगितलं, आता पहिले रडत होती ना तिला कळून चुकलं आपला मुलगा मेला नाही जिवंत आहे. जिचा मेला मग हिला समजवायला लागली. मला असं होतच असते काय नाही. ब्रह्मज्ञान सांगण्याकरता काही इतकं भारतातल्या लोकांना तर ऐकून ऐकून ब्रह्मज्ञान भरपूर आहे. निरे कोणापाशी होय एक रज तरी घ्यारे मज दुर्बळासी नवे ब्रह्मज्ञान बोलत हे सिद्ध जव हा आत्मबोध नाही चित्ती काय करीसी वाय लटिकाची पाल्हाळ श्रम तो केवळ जाणीवेचा मीच देव ऐसे सांगसी या लोका विषयांच्या सुखाटा टोकोनिया अमृताची गोडी पुढीला सांगसी आपण उपवासी मरोनिया. असं सांगणारे ब्रह्मज्ञान सांगणारे पुष्कळ आहे. आपल्याला अनुभव नाही पण लोकांना सांगतात मला त्याचा काय अनुभव आहे. असे भरपूर मिळत असतात. त्याला महत्व नाही म्हणून तुकोबार आहे त्यांना भारत प्राधान्य दिलं नाही का. नाही माझे म्हणा लोक पंडित शहाणा पंडित जरी असला अनुभव आहे का. एखादा आपल्या शास्त्र माहिती सुद्धा अनुभव असेल तर तो श्रेष्ठ आहे. अनुभवाने बोलणारा असतो त्याच्या वाक्याला महत्व अनुभवी आले पुढे असे आपल्या अनुभवांनी लिहून ठेवले आहे. आणि निंदा करणाऱ्याच्या उद्देशाने नव्हे पण सूक्ष्म विचार करून पाहिले तर वेदांती लोक प्रायः स्वेच्छाचारी दिसतात. त्यापैकी एखाद्यास आपण असे का वागता असे विचारले तर आम्ही परमात्मरूप आहोत असे सांगतात. प्रवचनाचं आहे बरं का, त्याचं तत्वज्ञान वगैरे काही नाही. लोकांना सांगतो असं वाटते त्याच आहे क्रियेमध्ये थोडं उतरते काही. एकाने आपलं प्रवचन होतं त्याच्यामध्ये पुराणे पोहाणे सांगितलं चातुर्मासात वांगे कांदे काय करू नये खाऊ नये. कोणी सांगितलं कुठं सांगितलं पुराणामध्ये. बाईने आमंत्रण दिलं म्हटलं याकडे आमच्याकडे सोमवार सोडायला नाही तर नरसिंह पारण सोडायला या की. आणि बाईने बा कसे खमंग वांगे केले होते काय केले लसलसीत वांगे होते साधे नाही मसाल्याचे वांगे केले.
आणि बरोबर जेवणारे माणसं मग ते पौराणिक भावाने पाहत बघा. मग पौराणिक भावाने पाहिल्यानंतर मला आपण सांगितलेलं आहे कांदे वांगे चातुर्मासात काय करू नये. आणि ती बाई वाढायला आली आहे म्हणजे बाई पुढे जागे पुढे गेली होते वांगे पाहिजे पाहिले काही त्यांनी काही आयुष्यात कधी असे वांगे मसाल्याचे वांगे पाहिले नव्हते खाल्ले नव्हते. मग पुढे बोलावलं हे येऊ ना इकडे वाढके म्हणलं ते वाढणारा असताना मला रस्सा रस्सा वाढायला काय हरकत आहे. मग रस्सा रस्सा वाढ त्याच्यात एक वांग पडायला लागलं बाहेर. बाईने दांडा लावला आडवा. पुराणे पोहाने सांगितलं बाई दांडा कशाला आडवा लावला. मला वांग पडून राहिलं महाराज. म्हणलं पडू दे ना ते जरा खुशीने पडते तुमचा दांडा कशाला लावला. हो म्हणे तुम्ही सांगितलं ना पुराणात कांदे वांगे काय करू नये. म्हटलं आम्ही कुठं सांगितलं. आणि जेवण कुठे चाललंय स्वयंपाकघरात. मग आता स्वयंपाकघरात कांदे वांगे खायला काय हरकत आहे बरं का. मग पुराणातली वांगी इथं काय मी कशा करता सांगण्यापुरतं आहे. अनुभवाला असावं लागतं पुढे. आणि निस्त्रय गुण्ये पथी विचरताम को विधिही को निषेधः हे वाक्य प्रमाणास देऊन विचारणाराचे तोंड बंद करून टाकतात. आता सांगितलं का नाही बाईला सांगितलं वांगे कोण खाऊन सांगितलं पुराणात. आणि जेवायचं पान कुठे आहे स्वयंपाक खायला काय हरकत आहे. सासूबाई गप्पच बसली पुढे. वास्तविक को विधिही को निषेधः या भूमिकेस ते पोचलेले तर नसतातच, पण आम्ही ज्ञानवान आहो या अभिमानाने विहित कर्मापासून किंवा भगवत उपासनेपासून निवृत्त होऊन वैषयिक सुखाच्या इच्छेने निषिद्ध कर्मात त्यांची प्रवृत्ती असते. लोक काय करत असतात जे काही विधी सांगितलेले आहे त्यापासून परावृत्त होतात. आणि मी आणखी ज्ञानी जेव्हा उपासना मार्ग खंडित करून टाकतात. जेव्हा उपासना मार्ग खंडित होऊ नये म्हणून रामानुजाचार्य मध्वाचार्य यांनी त्याच्यावर जोर दिला. ज्ञानापेक्षाही सुद्धा शंकराचार्याच्या रामानुज मध्व यांनी उपासनेवर जोर दिला. उपासनेवर जोर देण्याचा काय लोक भलताच ज्ञानाचा उपयोग करत होते म्हणून त्यांनी ज्ञानाचं खंडन केलं आणि उपासना प्रचार वाढवला पुढे. एवढ्यावरच ते थांबत नाही तर नरकास जातेवेळी आपल्या सोबतीकरिता कोणी असावे म्हणून आपल्या अधिकारी शिष्यास स्वैराचाराचा उपदेश करून त्याचीही नरकास जाण्याची योग्य तयारी करून ठेवितात. आपले करतात पण आपल्या बरोबर दुसऱ्यांनी सुद्धा नरकाला जाण्याची तयारी करून ठेवतात. तेव्हा एवढा मोठा जोरामध्ये खंडन करण्याचं कारण काय. उपासना मार्ग खंडित होऊ नये आपल्या ह्याच्यामध्ये नाही का. ज्ञानाबरोबर कोणता मार्ग आहे आपला उपासना मार्ग आहे. भजन झालंच पाहिजे, कीर्तन प्रदक्षिणा झालीच पाहिजे, दर्शन जरा उपासना मार्ग. काही याच्यामध्ये काय उपासनेमध्ये ठेवलेलं आहे कोणा सांगितलं मला. देवाला माळच घातली तर देव भेटतो आणि माळ नाही घातली तर काय देव भेटत नाही का. असा वर्ग आहे ना. त्याचे गळा माळ काय त्याचे गळा माळ असत म्हणून आम्ही चांगले बघतो की माळ घालण्याची आवश्यकता काय पुढे. अद्वैत मताचा मूळ लोक असा दुरुपयोग करतात किंवा त्यांचेकडून अज्ञानाने केला जातो असे पाहून शंकराचार्यांच्या पश्चात अवतीर्ण झालेले रामानुजादी आचार्य यास त्याची दया येऊन त्या मूळ लोकांना ईश्वर भक्ती उत्पन्न होण्याकरिता व्याससूत्रांचा उपासनापर अर्थ केला.
शंकराचार्य ज्ञान प्राप्त केला, रामानुज बाबा यांनी उपासना पण केला. दोघात भिन्नता आली का नाही? मग नाही का ते रामानुज मध्व वगैरे यांनी उपासना पर अर्थ का केला? लोकांनी आडमार्गाला जाऊ नये, उपासना खंडित होऊ नये. त्याची आवश्यकता असताना आम्ही ब्रह्मज्ञानी, आम्हाला उपासनेची आवश्यकता काय? असं. मग त्याचं खंडन करण्याकरता त्याचा उपयोग केला. पुढे नुसत्या सूत्रांचा व त्यावरून श्रुतींचा उपासनेमध्ये अभिप्राय आहे असे आपण पुष्कळ सांगितले, तरी शंकराचार्यांच्या अमोघ वाणीने केलेल्या अद्वैत अर्थाचा उपासनेच्या प्रवृत्तीस अडथळा येणारच, हेही रामानुजादी आचार्यांच्या लक्षात आल्यामुळे येन केन प्रकारेनं शंकराचार्यांचे अद्वैत मतच खंडन केले पाहिजे. म्हणून लोकांनी विचार केला, केवळ ज्ञानामध्ये लोक गुंतलेले आहे, उपासनेचा प्रभाव स्थगित झालेला आहे. तेव्हा याही लोकांनी काय केलं? ज्ञानाचं खंडन केलं आहे. केवळ ज्ञानाने काम भागत नाही, उपासनेचा आधार असावा लागतो. म्हणून ज्ञानाचं खंडन करण्याचा हेतू लोकांनी सन्मार्गावरती राहावा याच्याकरता केलं. हे हेतूला महत्व आहे. पुढे म्हणजे ईश्वर उपासनेच्या प्रवृत्तीस अडथळा राहणार नाही. फक्त एवढ्याच हेतूने अद्वैत मत खंडनामध्ये इतर आचार्यांची प्रवृत्ती झालेली आहे. खंडनामध्ये महत्व नसून त्याचा सदुपयोग व्हावा हेतू चांगला ठेवून आणि त्याच्यामध्ये एखादा बाबा असताना मग अभ्यास करावा म्हणून त्याचा दुसऱ्याचं सांगत असो. मग तो अमक्याचा मुलगा किती हुशार आहे, किती मार्क मिळतो, लोक वाह करतात. आमच्या घरचा म्हटलं बाळ दट आहे, म्हटलं नुसतं काही नाही आपलं, म्हटलं जेवायला वाढा, जेवायला वाढा. तेव्हा दुसऱ्याच्या मुलाची स्तुती करण्यामध्ये तात्पर्य आहे का आपल्या मुलाने तसं वागावं म्हणून तात्पर्य काढावं लागतं. तेव्हा खंडन करण्यामध्ये तात्पर्य नाही, तो बोध होण्यामध्ये तात्पर्य आहे. पुढे अद्वैत मत अशुद्ध किंवा वेदविरुद्ध आहे म्हणून त्याचे खंडनाविषयी त्यांची प्रवृत्ती झालेली नाही हे खास. याकरिता रामानुजादी आचार्यांनी बऱ्या वाईट शब्दांनी केलेली शंकराचार्यांची निंदा अर्थवादात्मक आहे. अर्थवादात्मक म्हणजे अर्थगर्भित असावं. ते कलम लावले ना, ते असं बोलायचं. एक पोरगा हुशार राहिला, मग त्याला काय बोलायचं म्हटले, इतक्या लवकर पाठाला काय करू नये, जरा हळूहळू येत जावं. आता इतक्या लवकर येऊ नये, हळूहळू येत जावं, हे म्हणण्यात तात्पर्य आहे का? मग काय म्हणण्यात तात्पर्य आहे? क्लास सुरू होण्याच्या एक पोरगा होता, उशीर आला. काय रे म्हणलं, काल काय आलं नाही? म्हणलं महाराज ताप आला होता. म्हणजे कदम म्हणे इकडे, त्याच्या पोटाला हात लावला. गरम लागण्याच्या ऐवजी काय लागलं? थंड लागलं. त्याला विचारलं, म्हणलं का रे? अरे थंड आहे तुझं पोट. म्हणले महाराज थंड ताप. पुढे विनोद. श्री शंकराचार्यांच्या मतात असंग, अद्वितीय, शुद्ध सच्चिदानंद ब्रह्मच साक्षात किंवा परंपरेने वेदास प्रतिपाद्य आहे. परंतु द्वैत प्रतीतीच्या संगतीकरिता त्या शुद्ध सच्चिदानंद ब्रह्मासच कल्पित माया विशिष्ट ईश्वर हे नाव देऊन त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानप्राप्तीकरिता तो जगत कारण माया विशिष्ट ईश्वरच मनुष्य मात्रास उपास्य आहे असे सिद्ध केले. अद्वैत मतच प्रमाण आहे. मग काय केलेलं आहे, लोकांचा आणखी तिकडे ओढावं, तेव्हा अद्वैत मत प्रमाण आहे. अद्वैत मताची संगती लावायची ना, त्याच्यात आता एक ब्रह्माला माया उपाधी लागला. माया उपाधी लागला म्हणजे कोणता भाव निर्माण होतो?
नाही सांगा. ईश्वर भाव. आणि तो ईश्वर काय आहे? उपास्य आहे. अविद्या उपाधी लावला तर जीव उपास्य आहे का उपासक आहे? उपासक आहे. जीवाने ईश्वराची काय करायची? हे सर्वांना मान्य आहे. शंकराचार्य असो, रामानुज असो, मध्व असो, ईश्वराच्या उपासनेमध्ये कोणाचे खंडन नाही. तत्वज्ञानात खंडन आहे. कशात? कोणाचा आरंभवाद, कोणाचा परिणामवाद, कोणाचा शून्यवाद, कोणाचा तत्वज्ञानामध्ये मात्र खंडन आहे. आणि उपासना सर्वांची सारखी आहे. पुढे रामानुजादी आचार्यांनी तो शुद्ध ब्रह्मस्वरूप परमात्मा न मानता तत्प्रतिपादक वाक्ये जगत कारण ईश्वर स्वरूपाचे ठिकाणी लावून तो ईश्वर वेदवाक्यांना प्रतिपाद्य आहे आणि तोच उपास्य आहे असा द्वैताद्वैत मतात ज्ञेय स्वरूपाविषयी फरक केला आहे. म्हणून ईश्वराची उपासना सगळ्या पंथात आहे. किंबहुना आपल्यापेक्षा जास्त उपासना द्वैती मताच्या लोकांमध्ये आहे. आपण आपली तरी कमी असे पाहिजे. अवघड काम आहे त्यांचं. जावे त्याच्या आपल्या ह्याच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये वेगळं. एकनिष्ठता पाहिजे असेल तर मध्वाचार्य, वल्लभाचार्य त्यांच्या ह्याच्यामध्ये एवढी एकनिष्ठता आपली नाही आहे. नाही स्नान केलं, नाश्ता केला तर काय बिघडलं आहे का नाही? रोज तर स्नान करून नाश्ता करतच असतो. एक दिवस नाही स्नान करताना नाश्ता केला तर काय बिघडलं? हे आपलं मत आहे. म्हणून स्नान करूनच नाश्ता काय केलं पाहिजे? स्नान करून असेल नाश्ता खायला भेटणार नाही. इतकी उपासना त्याची जबरदस्त आहे. पुढे परंतु ध्येय स्वरूपाविषयी म्हणजे उपास्य स्वरूपाविषयी फारसा फरक नाही. ज्ञेय स्वरूपाविषयी फरक आहे तो विशिष्ट हेतूने रामानुजादिकांनी केला असल्यामुळे वस्तुतः काही बिघडत नाही. म्हणून ईश्वर उपासनेमध्ये तो रामानुज असो, मध्व असो, निंबार्क असो, वल्लभ असो, मोठे मोठे आचार्य, शंकराचार्य, आपल्या ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकोबर आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण त्यांना पूर्वी होऊन गेलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी 1000 वर्षाच्या पूर्वी शंकराचार्य होऊन गेले. या उपासना आजच्याच नाही. आनंद कलापद भगवान शंकराच्या बाबतीमध्ये नाही, विष्णूच्या बाबतीमध्ये शंकराचार्यांचं मत आहे. उपासना केली. शंकराचार्य पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनार्थ आलेला. तेव्हा स्तुती केली. ते स्तोत्र आहे. कोणता स्तोत्र आहे? महायोग पीठे परम पुंडलिकाय समागत विष्णू परब्रह्मलिंग. सुंदर अष्ट म्हटलेलं आहे. त्यापूर्वीच्या उपासनेच्या बाबतीमध्ये सर्वांची एक वाक्यता आहे. पण ज्ञेय स्वरूपामध्ये काय भिन्न भिन्न आहे. शाळेत सुद्धा ज्ञानात सांगितलं जातं. वारकरी शिक्षण संस्थेत ज्ञानात सांगितलं जातं. पण संहितेमध्ये बदल आहे. शाळेतला विद्यार्थी काय करत असतो? तो टोपी काढून शाळेत जातो. काय करेन? आपली संहिता कोणती आहे? असलेली टोपी दारापर्यंत आणायची, नंतर पुढे आतमध्ये जाऊ दे. जशी रामानुजादी आचार्यांनी अद्वैत मत प्रवर्तक शंकराचार्यांची अर्थवादात्मक निंदा केली आहे, तशीच निश्चलदासजींनी केवळ मोक्षार्थी अधिकाऱ्यांकरिता द्वैतमत प्रवर्तक आचार्यांची निंदा त्यांची नावे घेऊन अर्थवादात्मक केलेली आहे. मला साधं सगळं काम बघत नाही. मला काहीतरी असं खंडनात्मक ज्ञान साधारण काम करत नाही.
व्यवहारामध्ये सुद्धा एखादा कामगाराला काम साधेपणा सांगितलं का तो योग्य करीत नाही. जर दर लावून सांगितलं तर योग्य. हे बाळ अभ्यास करीत जा, तो कधी करिअर करत. त्याला सांगितलं म्हणलं हे बायाने अभ्यास केला तर बरं आहे, खायला द्यायचं नाही याला. दुसऱ्या दिवशी आपोआप अभ्यास करणार. कोणाच्याही निंदेत व्यक्तिद्वेष नाही, कारण सर्व आचार्य वैदिक आहेत, सर्वज्ञ समान अलौकिक पुरुष आहेत आणि भिन्न भिन्न योग्यतेच्या अधिकाऱ्यास तत्वज्ञान किंवा ईश्वर उपासना व्हावी म्हणून ग्रंथ लिहिलेले आहेत. हे पहा, पण सर्व आचार्यांचा उपासनेच्या बाबतीमध्ये सर्वांनी करावी हा हेतू आहे. बाकी ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचं भिन्न भिन्न मत आहे. त्यांची आहे ना, भक्त हा भक्तच राहतो, तो ईश्वर स्वरूप होऊ शकत नाही. सगळे विशिष्टाद्वैती आहे. शंकराचार्य द्वैती नाही, अद्वैती आहे. शंकराचार्य अद्वैती, रामानुजाचार्य विशिष्टाद्वैती, तुमचे मध्व वगैरे द्वैताद्वैती. यांचे शास्त्र आहे, पुराण आहे, स्वतंत्र ग्रंथ आहे त्यांचे. थोडक्यामध्ये मत सांगितलं आहे. आनंदाची गोष्ट आहे ना, थोडक्यात सांगितलं. जास्त सांगितलं असतं तर पुन्हा उठून गेलं असणार. याकरिता निंदेचे विषय कोणी असणे शक्य नाही. अहो, हे तुमचे सर्व म्हणणे बरोबर आहे, पण सौम्य भाषेत खंडन करण्यास काय हरकत होती? काय पण हे तुमचे सर्व म्हणणे बरोबर आहे, पण सौम्य भाषेत खंडन करण्यास काय हरकत होती? मला दर सांगण्यात अर्थ काय आहे नाही का? तुम्ही साध्या भाषेत सांगितलं असतं तर आम्ही काय केलं नसतं का? इतकं जोरात सांगण्याचं कारण आता इथे हे होतं ना, इथं काय होतं, हजेरी घेत असतात. आता हजेरीमध्ये श्री विठ्ठल पर आपलं चांगलं, एखादा पोरगा श्री विठ्ठल मग ऐकायला येत नाही का? इतकं जोरात सांगण्याचं कारण काय? सौम्य भाषेत खंडन करण्याचा धडा शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात घालून दिलाच होता. पहा, द्वितीय अध्यायाच्या द्वितीय पादात बौद्ध मत खंडन करतेवेळी बौद्धाच्या निर्युक्तिक भाषणास बाडमेवं ब्रवीषी निरंकुशत्वात्ते तुंडस्य न तु युक्त्युपेतं ब्रवीषी असा सौम्य शब्दातच विरोध दाखविला आहे. तेव्हा सौम्य भाषेमध्ये काय निषेध केला नाही. या तीव्र भाषेमध्ये एवढा आणखी सांगण्याचं कारण काय? त्याचा अधिकार वेदनी का न सांगताना जर अभ्यास करणार असेल त्याला सांगण्याची काय नाही, आवश्यकताच नाही. आपण जरी सांगितलं नाही तरी तो अभ्यास केल्याशिवाय एकाला काय करावं लागते, अभ्यास सांगावा लागते. सौम्य भाषेत जरी सांगितलं तरी नाही, आणि एकाला सांगूनही सुद्धा तो काय करत नाही, दर लावून सांगावं लागत असे. काय सांगा दर लावून नाही का? घरच्या लोकांना 3 वह्या जर पाठ केल्या नाही तर जेवायला द्यायचं नाही. म्हणजे पोरगं काय करतं, अभ्यासात प्रवृत्त होतं. तर सर्वसामान्य लोकांना साधं काम मागून मिळत नाही. ते पोलीस लोक असतात, सर्वसामान्य जर गुन्हेगार असला तर करू नये. तो गुन्हा फोडण्याकरता साधं सांगत असतो, कद्दन गुन्हा आणतो. सांगण्यामध्ये काही प्रकार असतात. जसं समजा किती सांगू तरी रागावून सांगितलंय, कोणी प्रेमाने सांगितलंय, हातबीत टाळी काय पडवणी पाया विनितो मला खरे टाळी बोला मग कोणत्या भाषेत आहे, कोणत्या भाषेत आहे? सौम्य नाही. तुमचा आमचा उद्धार अगदी प्रेमाच्या भाषेत आहे.
पुढे हा शंकराचार्यांनी घालून दिलेला धडा टाकून नुसत्या अद्वैत मत खंडनाकरिता अमर्याद भाषेची काय जरुरी होती, हा प्रश्न शिल्लक राहतोच. त्याचे उत्तर काय? शंकराचार्याला शिकवलं शंकराचार्याचा एवढ्या जोरात आज सांगण्याचं कारण आपल्या ह्याच्यामध्ये नाही का, शिष्टाल म्हटलं तर आम्हाला सगळं ते तरुणाई आहे, तरुणपणामध्ये ते गप्प बसण्याचे सांगावं लागतं. तसा प्रेमाने सांगण्याच्या ऐवजी चुका राहण्याचं काय नाही का, काय जबाब द्यायची घरी मोठा ठिकठिकाणी सुद्धा निषेध केला आहे. जाऊ द्या पुढे. त्याचे उत्तर असे की खंडनाची भाषा अगदी सौम्य ठेवली असती तर तुमच्या आमच्या मताने बरे झाले असते खरे, परंतु स्वैराचारी मंद बुद्धीला ईश्वर उपासनेत प्रवृत्त करण्याचे मुख्य कार्य साधण्यात सौम्य भाषेचा फारसा उपयोग झाला नसता. हे पहा, मग लोकांनी सन्मार्गावरती व्हावं, सौम्य भाषेमध्ये काम मागत नाही, नाही का. शासन हे सुद्धा सांगणार आहे, मग एखाद्या गुन्ह्याकडे जर गुन्हे व्हायला लागले तर मग सौम्य शिक्षा नसते, मग कोणती शिक्षा. आता अलीकडे बलात्कार करणाऱ्या माणसाला जवळ साधी शिक्षा नाही द्यायची, कशाची, फाशीची शिक्षा चाललाय बघा. म्हणून नाईलाजाने अमर्याद भाषा वापरणे त्यास प्राप्त झाले. व्यवहारात सुद्धा सौजन्याने केलेल्या मालकाच्या आज्ञेचा पगारी नोकरावर परिणाम होत नाही आणि चतुर पण दयाळू यजमान कडक भाषेचा अंमल करतो तेव्हाच सर्व लोक त्याची आज्ञा पालन करतात, हे आपण पाहतो. सौम्य भाषा नाही, इथे एक पोरगा झाला, इथं संस्था होती, मारुती वाचायची, प्रत्येकाची पाळी असायची, प्रत्येकाचं 15 मिनिटं 15 दिवस घंटा वाजवायची, संडास साफ करायचे, झाडझूड करायची. एक श्रीमंताचा पोरगा होता, त्याच्यावर पाळी आली होती संडास साफ करायची. आणि तो बुवाला म्हटलं, बा आमच्याकडे किती नोकर आहेत आणि सगळे कामाधंदा करतात, इतके नोकर म्हणे आमच्याकडे काम करतात, आणि मला तुम्ही कोणतं काम सांगणार, संडास साफ करायचं काम सांगा. मारुती बुवा ते म्हणले, तुला संडास साफ करायचे आहे का, करायचे नसेल तर म्हणजे बळकटी बांधायचे, आपलं थांबायचंच नाही. काय करायचं नाही, संस्थेमध्ये दार मोकळं आहे म्हणाले, कुठे जायचं. म्हणलं बा श्रीमंत असेल तर तुझ्या घरी, तिथं म्हणलं ते काय, इथं एकच शासन आहे, तो कोणी असो, शिकलेला असो का, आम्ही सांगितलं ते काम त्यांनी काय केलं पाहिजे, केलंच पाहिजे, शिकलेला असो का गरीब असो, काही असो. तो म्हणला बाबा काय हरकत नाही, संडास साफ करत. रामानुजादी आचार्यास तर पूर्व आचार्यांचे मत खंडन करून आपले उपासनेचे मत अद्वैत मताच्या आड लपवून स्वैराचार करणाऱ्या मूळ लोकांवर स्थापन करावायचे होते. म्हणून मूळ मताच्या खंडनार्थ कठोर भाषा वापरणेच प्राप्त होते. समय भाषेचा फारसा उपयोग होत नाही, मग त्याला या भाषेमध्ये हे करावं लागलं. पशुमध्ये सुद्धा आहे ना, काही पशुपालनाने असं त्याचे काय लगाम जर असा गेला तरी घोडा तो चालतो, घोडा जोरात पळायला लागला, मारण्याचं काही नाही. आणि ते टांगेवाले घोडे असतात ना, ते असं चालत नाही, दलपूर आणलं म्हणजे मग चालतात. मारण्याचं इथे एक विद्यार्थी होता, तो झोपला तर आला, मारुतीवान विचारलं, म्हणलं काय प्रार्थनेला आला नाही तो झोपला झाला. म्हणले बाबा तुम्ही लात मारल्याशिवाय मी उठत नसतो, तुम्ही लात कुठं मारली आणला. प्रत्येकाचं गिऱ्हाईक कसं आहे,
भिन्न भिन्न आहे. सारखेपणा आहे का विषमपणा? साध्या संतांनी सुद्धा आहे की नाही? काय जबाब देशी सौम्य भाषा आहे का? काय तुझा जीव फराळाचा नसेल सौम्य भाषा आहे का? तू का म्हणे का रे काय जबाब देशील? सौम्य भाषा आहे का? त्याच न्यायाने उत्तम मोक्ष अधिकाऱ्याच्या ज्ञानप्राप्तीस रामानुजादी आचार्यांच्या अलौकिक कीर्तीने आणि विद्वत्तेने त्यांनी प्रतिपादन केलेल्या द्वैतमताचा प्रतिबंध होईल. म्हणून तितक्याच कठोर शब्दात श्री निश्चलदासजींनी श्री रामानुजादी आचार्य मतांची निंदा केली आहे. मग काय केलेलं आहे? उगीचच निंदा केलेली आहे. निंदेकरता निंदा नाही केली. मग कशा करता सन्मार्गाला लावण्याकरता काय केले आहे? एखादा बाप असतो ना एखादा मुलगा असतो म्हणलं भाऊसाहेब आलेले एखादा गीतेचा श्लोक म्हणून दाखवले त्यावर एखादा श्लोक बी म्हणून दाखवला वडिलाला काय होतं? आनंद होतो. आणि दुसऱ्या पोराला सांगितलं म्हणलं एक तुला भाऊसाहेबांना गीतेचा श्लोक म्हणून दाखवाय तो काही नाही बघा खाली मान घालतो वर करत नाही वर करत मग लगेच बाप म्हणतो मला रड्या कुठलं बाप नाही का एक साधा गीतेचा थोडासा काय म्हणता येत नाही श्लोक म्हणता येते. अरे एखादी काय करतो सृष्टी करतो आणि एखादा काय करतो त्याचा पितळ उघड करतो. तेव्हा दोन आहे अधिकारामध्ये जसा याचा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला सांगावं लागतंय पुढे. त्या निंदा करणारात मनाचा शूद्रपणा कोठेच नाही. विद्वानांनी विद्वानांची केलेली निंदा अर्थवादात्मक आहे. यात शिष्टमर्यादाती क्रमानाचा दोषच नाही. म्हणून केलेली निंदा करता नाही. मग कशा करता येते? त्यांनी त्या कार्यामध्ये प्रवृत्त व्हावं. हे बरोबर तुमच्या उशिरा आलेला विद्यार्थी सांगले दिशांतर होते वाचा. अहो आपण म्हणता त्याप्रमाणे हा युक्तिवाद शंकराचार्यादी सर्व आचार्य संप्रदायी लोकांस मान्य होईल काय? उत्तर: झाला पाहिजे, पण अविचारी वृथाभिमानी कोणत्याही आचार्य संप्रदायिकास मान्य होईल असे आम्हास वाटत नाही. म्हणून आम्हाला मान्य होईल असं तत्वज्ञान काय करा आणखी बरंच आहे का? बरं व्याख्या नाही याचे काही तत्वज्ञान नाही बरं का? प्रवचनाच आहे थोडं प्रवचन इथंच होऊया. तत्वज्ञानामध्ये तत्वविचार आहे, उपासनेमध्ये तत्वविचार आहे, ज्ञानामध्ये महावाक्याचा विचार आहे आणि उपासनेमध्ये ईश्वराचा विचार आहे. काल नाही का ईश्वराच्या बाबतीत हे जे भक्ताचे काम करण्याकरता कोण येत असतो काय काय मग त्या प्रल्हादाकरता कोण धावून आला? हे उपासने प्रकरण आहे. ज्ञानाकरता मात्र गुरुच्या कडे प्रकरण आहे. ज्ञानाचं काम कोणाकडे दिलं? माझ्या विठोबाचा आपणच देव. म्हणून तुकोबाराने सुद्धा गुरुच्या बाबतीत होते बाबाजी आपले नंतर राम इथे मात्र गुरु म्हणावं लागतं. आणि उपासनेच्या कारणामध्ये ईश्वर बरोबर पुढे थोडा वाद असले पाहिजे. गुरुच ईश्वर आहे आणि ईश्वरच कोण आहे? गुरु आहे. गुरु ब्रह्मा भक्तिशास्त्रात आहे तो गुरुच ईश्वर होत असतो. आपल्या मग पाहिजे सांगदेवाचे गुरु कोण झाले आणि ईश्वरी कोण आहे? तोच आहे. आणखी पुढे अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू म्हणजे इथे थांबा.